गुड इव्हनिंग. एस.एम. वेल्थ मार्केट अपडेटमध्ये आपलं स्वागत आहे. जसं आज आपण बघितलं, मार्केट जवळजवळ साईडवेज होतं. म्हणजे हार्डली मला असं वाटतं एक 100-125 पॉईंट मार्केट खाली होतं. त्याचं कारण असं आहे का, जोपर्यंत इराण आणि यूएसचं जे वॉर चालू आहे तिथे जर क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत मला असं वाटतं मार्केट साईडवेजमध्येच राहील. आणि ही जी काही शस्त्रसंधी झालेली आहे त्यामध्ये थोडंसं रोज नवीन नवीन चर्चा येतात आहेत. नवीन नवीन प्रत्येकजण पोस्चरिंग करताय व आपापली पोझिशन कशी स्ट्रॉंग आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न करतोय जगाला. त्यामध्ये जे स्पेनचे पंतप्रधान आहेत त्यांनी रिसेंटली चायनामध्ये व्हिजिट केली. त्याच्यानंतर आखाती देशांमधलंही एक देशांचं एक प्रतिनिधित्व मंडळ जे आहे ते चायनामध्ये जाऊन भेटलेलं. मला असं वाटतं एक नवीन वर्ल्ड ऑर्डर तयार होते का काय, जेणेकरून याच्यामध्ये युएसचं महत्त्व कमी होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी घोडामोडींवर आपण लक्ष ठेवूयात कसं काय होतंय ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण नेहमी म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये असं म्हटलं जातं का देर इज ऑलवेज बुल मार्केट समवेअर. तर ते आपल्याला शोधता आलं पाहिजे का ते बुल मार्केट नेमकं कुठे आहे. आपल्या कॉन्टेक्टमध्ये बघायचं झालं तर सिल्वरही खाली आहे, गोल्डही खाली आहे, मार्केटही खाली आहे. पण जर तुमच्याकडे फायनान्शियल ॲडवायझर असतील तर ते तुम्हाला नक्कीच सांगतील का ते बुल मार्केट कुठे आहे, की देर इज ऑलवेज बुल मार्केट समवेअर. ही जी काही डेफिनेशन आहे ती ॲक्च्युअली खरी आहे, तर ते तुमच्यासाठी शोधायचा प्रयत्न करू शकतील. आणि असे काही इन्व्हेस्टेड ॲसेट आहेत का ज्याच्यामध्ये जर तुम्ही पैसे टाकून जर आज मार्केट खाली आहे किंवा मार्केटमध्ये पैसे नाही बनत आहेत, तर अशा वेळेस तुम्ही बघू शकता का कुठे ॲटलिस्ट एक डिसेंट रिटर्न 10 ते 12% रिटर्न्स बनवू शकतात. तर मला असं वाटतं अशा मार्केटमध्ये ते ॲसेट क्लास शोधायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि आता जे काही घडामोडी चालू आहेत तिथे आपण लक्ष ठेवत भेटूयात उद्या. धन्यवाद.